मित्रांनो नमस्कार. सध्या महाराष्ट्राची स्थिती बघितली तर फोडाफोडी आणि फक्त फोडाफोडी, आणि ती कोण करत असेल तर एकनाथ शिंदे. आता आजचे खासदार, आमदार, नगरसेवक हे इतकं मूर्ख नाहीत की फक्त शिंदेच्या प्रेमापोटी जातील किंवा आम्हाला विकास करायचा म्हणून जातील. तर ते जातात एवढ्यासाठी कारण त्यांना खोके मिळतात, विकास निधी मिळतो. पुढच्या वेळी उमेदवारी मिळेल न मिळेल, निवडून येऊ न येऊ, त्यामुळे तजवीज करून ठेवूया पैशाची, या दृष्टीने हे सर्व लोकप्रतिनिधी सध्या महाराष्ट्रात वावरताना दिसत आहेत. पण जेव्हा एकनाथ शिंदे हे वार करतात उद्धव ठाकरेंवर, तेव्हा ऑटोमॅटिकली महाराष्ट्राच्या राजकारणात जर कोण घायाळ होत असतील तर ते आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. नमस्कार, मी अमित जोशी, वृत्त दिनांक डिजिटलच्या माध्यमातून आज रविवार छोटा असा हलका विषय घेऊन तुमच्या समोर आलोय. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस 2022चे राम और श्याम, वीरू और जय, म्हणजे अशी नावं तुम्ही म्हणा की एक मैत्री फडणवीसांनी सांगायचं आणि शिंदेनी ते करायचं. पण 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये या दोघांमध्ये एक संघर्ष निर्माण झाला. आपल्याला जास्तीत जास्त एकनाथ शिंदेना कसं टार्गेट करता येईल, त्यांचे प्रकल्प थांबवा, त्यांच्या मंत्र्यांवर लक्ष, त्यांच्या खात्यावर लक्ष, हे काम जर कोणी केलं तर ते फडणवीसांनी केलं. त्यामुळे साहजिकच आतून कोण अस्वस्थ होते तर एकनाथ शिंदे होते. शिंदेना महाराष्ट्राच्या राजकारणात कसं उठवता येईल, त्यांचा बाजार कसा उठवता येईल, याचे बरेच प्रयत्न हे फडणवीसांकडनं झाले. पण असं म्हणतात ना की जोपर्यंत तुम्हाला वरच्याचा आशीर्वाद आहे तुमचं कोणी काही बिघडवू शकत नाही. पण ते सामान्य माणसांसाठी, राजकारण्यांसाठी वरच्याचा आशीर्वाद म्हणजे केंद्रातला. आणि साहजिकच अमित शहा यांचा आशीर्वाद हा नेहमी एकनाथ शिंदेच्या बाजूने राहिलेला आहे. शहा वेळोवेळी एकनाथ शिंदेना सूचना करतात, आदेश देतात, त्यांना मदत करतात. आता सर्वांना प्रश्न राजकारणात हा पडलाय तर का, तर त्याचं कारणही तसंच आहे. येणाऱ्या 2029च्या किंवा त्याच्या आधी नवा पंतप्रधान हा देशाला लाभणार आहे. आणि त्याच्यासाठी जर कोणाची नावं असतील तर साहजिकच अमित शहा, देवेंद्र फडणवीस, योगी आदित्यनाथ, हे 3 नावं आघाडीवर आहेत. एखादं सरप्राईज नाव आलं तर ठीक आहे, पण सध्या तरी ही 3 नावं आहेत. त्यातल्या त्यात संघ परिवाराच्या जवळ कोण आहे तर ते आहे देवेंद्र फडणवीस. मात्र अमित शहा यांची जी स्वप्न आहे ती पंतप्रधान पद होण्याची आहे. त्यांना पंतप्रधान पदी यायचं आहे. मोदींचाही त्यांना पाठिंबा आहे, पण संघ परिवाराचा पाठिंबा कसा मिळेल याचा प्रयत्न करत असतानाच महाराष्ट्रात फडणवीस यांना डॅमेज कसं करता येईल हे आता शहा करतायत. शहाने काय केलं की फडणवीसांचा दुश्मन कोण, अंतर्गत फडणवीसांचा दुश्मन कोण तर एकनाथ शिंदे आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फडणवीसांना कोण देऊ शकतो तर ते एकनाथ शिंदे. त्यामुळे ते एकनाथ शिंदेना वारंवार सूचना करतात. मी तर असंही ऐकलंय की असा एक फोन त्यांच्याकडे आहे. पूर्वी जसा बाळासाहेबांशी जेव्हा संपर्क व्हायचा काही मंत्र्यांचा 1995 ते 2000, त्यावेळी त्यांचा एक वेगळा फोन असायचा जो फक्त बाळासाहेब आणि ते मंत्रीच बोलायचे. तशीच आज स्थिती आहे की शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यात जो संवाद होतो, जी देवाणघेवाण होते ती त्या फोनवरनं होते. तर एकनाथ शिंदे यांनी काय केलं की शहाच्या सांगण्यावरून आता त्यांनी पाय पसरायला सुरुवात केली. जेवढे पाय पांघरुणा बाहेर काढणार, पसरवणार, पुढे निकाल काय लागेल तो लागेल, एकत्र लढणार नाही लढणार, विधानसभेमध्ये स्वबळावर लढतील किंवा तोपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निकाल येईल, काही होऊ शकतं. पण किमान लोकसभाच्या निवडणुकाईपर्यंत जास्तीत जास्त नेते, खासदार, आमदार, नगरसेवक, इतर राजकीय नेते फोडून जास्तीत जास्ती आपल्याला मजबूत कसं होता येईल हे आता एकनाथ शिंदे बघतायत. त्यासाठी हवा तसा पैसा ते ओततायत. त्यांनी ओतलेला पैसा हा कोणाच्या फायद्याचा आहे तर तो फडणवीसांचा नाही तर शहाच्या फायद्याचा आहे. ज्यावेळी 6 खासदार फोडले त्यावेळी ते 6 खासदार जाऊ शकले असते भाजपामध्ये, भाजपाचंही संख्याबळ वाढलं असतं. पण तसं न करता अमित शहा यांनी हे 6 जण कुठे पाठवले तर ते शिंदेच्या तंबूत पाठवले. म्हणजे एक अर्थी तुम्ही जर बघितलं तर फडणवीसांना कसं चेकमेट करता येईल, त्यांना कोंडीत कसं पकडता येईल, त्यांच्यापेक्षा शिंदेना मोठं कसं करता येईल महाराष्ट्रात, हे जर कोण काम करत असेल तर ते अमित शहा करतायत. त्यामुळे एकनाथ शिंदे काय करतायत की उद्धव ठाकरेंवरच जास्ती निशाणा साधतायत. उद्धव ठाकरेंचे खासदार झाले, आता पार्ट 3 मध्ये आमदार तोडणार, मग पार्ट 4 मध्ये नगरसेवक, मग त्यानंतर जे जिल्हाध्यक्ष आहे, ज्यांना ज्यांना पैसे देऊन साम दाम दंड भेद हे सर्व वापरून फोडता येईल ते फोडण्याचं काम शिंदे करतायत. त्याचं मागे कारण हेच आहे अमित शहा. कारण फडणवीस पेक्षा मजबूत बनवायचं त्यांना एकनाथ शिंदे ना. कारण जेव्हा शिंदे मजबूत होतील
तेव्हा फडणवीस कमकुवत होतील आणि त्याचा फायदा हा ऑटोमॅटिकली अमित शहा यांना महाराष्ट्रात आणि दिल्ली दरबारात होऊ शकतो. त्यामुळे सध्याची स्थिती अशी आहे की फोडाफोडी कोणाची चालू आहे तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची. त्यामुळे उद्धव ठाकरेंवर निशाणा कोणाचा आहे, एकनाथ शिंदेचा आहे, पण त्यांचं लक्ष कोणावर आहे तर फडणवीसांवर आहे. म्हणून मी मगाशी म्हटलं की एकनाथ शिंदे जरी उद्धव ठाकरे यांच्यावर वार करत असले तरी घायाळ कोण असतील तर आज महाराष्ट्राच्या राजकारणात घायाळ होत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. तर तेवढंच. मी पुन्हा एकदा पुढच्या रविवारी नवा विषय घेऊन तुमच्या समोर येतो. तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.